नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर एम-पी-एस-सीची फेररचना. आता काय आहे एम-पी-एस-सीची फेररचना आणि मुख्यमंत्र्यांनी केली मोठी घोषणा. तर आपल्याला माहीत असेल, जर तुम्हाला हे अपडेट नसेल माहीत तर आज आपण या व्हिडिओमध्ये तर बघणारच आहोत. पण एक चांगला अप्रोच आहे आणि चांगल्या वेनी हा डिसिजन घेण्यात आलेला आहे, की वर्ग 1, 2 आणि 3 क्लास 1, क्लास 2 आणि क्लास 3च्या ज्या एक्झाम्स आहेत तुमच्या त्या सर्व आता एम-पी-एस-सी थ्रू कंडक्ट केल्या जातील. तर याबद्दल ज्या सॉरी या ज्या एक्झाम्स आहेत त्यापूर्वी टी-सी-एस आणि आय-बी-पी-एसद्वारे घेतल्या जात होत्या, परंतु आय-बी-पी-एसद्वारे पण काय होत होतं की आन्सर की आणि रिस्पॉन्स शीट प्रोव्हाइड केल्या जात नव्हत्या. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये एक जे ट्रान्सपरन्सी मेंटेन केली जात नव्हती. त्यानंतर सेम लाईक टी-सी-एस आन्सर की रिस्पॉन्स शीट प्रोव्हाइड करत होतं, परंतु नॉर्मलायझेशनची जी प्रोसेस आहे ती कशा प्रकारे केली गेली आहे ते समजत नव्हतं. तर त्यामुळे एम-पी-एस-सीने यामध्ये काही चेंजेस करावे. जर एम-पी-एस-सी एक्झाम्स कंडक्ट करते तर नक्कीच एम-पी-एस-सी याबद्दल काही चेंजेस करेल आणि ती ट्रान्सपरन्सी मेंटेन ठेवेल असा विद्यार्थ्यांचा सुद्धा विश्वास आहे. आणि जे आमचा सगळ्यांचा सुद्धा त्यावरती विश्वास आहे की एम-पी-एस-सी जरी एक्झाम्सची प्रोसेस जी डिले होत आहे, सगळ्यांना माहिती आहे की ती त्रासदायक आहे, परंतु जे रिझल्ट्स आहेत ते नक्कीच एक ट्रान्सपरन्सी मेंटेन केली जाईल. तर यासोबतच जर तुम्ही आता टी-सी-एसने एक्झाम कंडक्ट केली जात आहेत, ज्या आता जेई फॉर्म भरलेले आहेत किंवा याबद्दल अजून कम्प्लिटली निर्णय दिला नाही आहे की कधीपासून एम-पी-एस-सी एक्झाम कंडक्ट करेल. त्यामुळे जोपर्यंत टी-सी-एस काही एक्झाम्स घेते त्यापर्यंत सक्षम आहे, लवकर रिझल्टची प्रोसेससुद्धा लावायची आहे. त्यामुळे टी-सी-एसने आत्तापर्यंत घेतलेले जे एम-सी-क्यूचे क्वेश्चन्स आहेत, 5000+ एम-सी-क्यू तुम्हाला विषयनिहाय आणि घटकनिहाय प्रोव्हाइड केले जाणार आहेत, जसे की मराठी, इंग्रजी, रिझनिंग, ॲप्टिट्यूड आणि जी-केचा जो पार्ट आहे. तर हे सर्व तुम्हाला फक्त 10 रुपयामध्ये ई-बुक प्रोव्हाइड केलं जाणार आहे. तर त्यासाठी तुम्हाला जे आपलं ॲप आहे ते डाउनलोड करायचं आहे, इन्फिनिटी अकॅडमीचं. सो हे ॲप, हा लोगो आहे, हे तुम्हाला प्ले स्टोअरवरून डाउनलोड करायचं आहे आणि या नंबरशी कॉन्टॅक्ट करायचा आहे 7887811411 या नंबरशी कॉन्टॅक्ट करायचा आहे. आणि काही क्वेरी असेल तर तुम्ही नंबरशी कॉन्टॅक्ट करून मेसेजसुद्धा करू शकता. तर एम-पी-एस-सीची फेररचना काय आहे? आता मुख्यमंत्र्यांची घोषणा, जसं की रिझल्टमध्ये डिले होत आहे, आरक्षणाचा प्रश्न आणि न्यायालयाने दिलेल्या स्थगितीवर लोकसेवेचे जेवढे पण टाइम टेबल्स आहेत आपल्या एक्झाम्सचे ते डिले होत आहेत. तर त्याबद्दल सुद्धा प्रश्न मांडण्यात आलेला लक्षवेधी सूचनामध्ये की ही जी डिलेची प्रोसेस आहे ती कुठेतरी थांबली पाहिजे. त्यावरती सुद्धा शासन पॉझिटिव्ह आहे की याच्यामध्ये काही चेंजेस करता येतील. हे अधिवेशनामध्ये सुद्धा याबद्दल बोललं गेलं आहे. देन आहे की बघा, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या एम-पी-एस-सीच्या वतीने करण्यात येणाऱ्या ज्या फेररचना चेंज करण्यात आलेली आहे, जसे की आता सदस्यांची नियुक्ती करण्यात आलेली आणि जर एक्झाम एम-पी-एस-सी कंडक्ट करणार असेल तर त्यासाठी जी समिती आहे, जी कमिटी आहे ती सुद्धा स्ट्रॉंग असणं तेवढंच गरजेचं आहे. त्यामुळे यामध्ये फेररचना करण्यात येणार आहे अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेमध्ये बुधवारी केलेली आहे. यामध्ये बघा की ज्या नियुक्ती आहे त्यासाठी लक्षवेधी सूचना मांडण्यात आलेली शिवाजी गर्जे यांनी मांडली होती. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, राज्य सरकारने वर्ग 1, 2 आणि 3 ची सर्व पदभरती लोकसेवा आयोगाकडून करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे भविष्यात लोकसेवा आयोगाकडून मोठी पदभरतीची प्रक्रिया राबवली जाणार आहे. यासाठी संपूर्ण फेररचना करण्यात येईल आणि यासाठी सचिवपदी व्ही राधा यांच्याकडे फेररचनेची जबाबदारी सोपवण्यात आलेली आहे. तर सर्व राज्यांच्या लोकसेवा आयोग आणि केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या कामाचा अभ्यास करून त्यांची फेररचना करण्याचं काम सुरू आहे. त्यामुळे येणाऱ्या ज्या पदभरती आहेत वर्ग 1, 2 आणि 3 म्हणजे क्लास 1, क्लास 2 आणि क्लास 3चे जे एक्झाम्स आहेत त्या सर्व एम-पी-एस-सी कडे कंडक्ट करण्यात येतील. तर यामध्ये जी कमिटी आहे ती सुद्धा त्याच्यामध्ये चेंजेस करण्यासाठी शासन सुद्धा पॉझिटिव्ह आहे, आयोग सुद्धा पॉझिटिव्ह आहे. त्यामुळे याबद्दल लवकरच आता आपल्याला अपडेट मिळणार आहे आणि हे सुद्धा याची घोषणा केलेली आहे. फक्त त्याच्यामध्ये जी आता रिक्रुटमेंट रिलेटेड आहे, जसं की आत्ताच्या प्रिव्हियस ज्या एक्झाम्स बघितल्या आपण, काही सरळ सेवा अंतर्गत कंडक्ट केल्या जात होत्या, परंतु त्या आता एम-पी-एस-सी कडे सोपवण्यात आलेल्या आहेत. परंतु कोणत्या एक्झाम्स ज्या आहेत त्याबद्दल जसं की वाहन चालक वगळता सर्व एक्झाम सरळ सेवा एम-पी-एस-सी कडे कंडक्ट केल्या जातील हे सांगण्यात आलेलं. परंतु त्याबद्दलचं जे युटिलायझेशन आहे त्याबद्दल आता लवकरच अपडेट आफ्टर आचारसंहिता आपल्याला कळणारच आहेत. असेच अपडेट तुम्हाला जाणून घ्यायचे असतील आणि जर तुम्ही चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा आणि जर व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक सुद्धा करा. थँक्यू.